याच्या मुसक्या आवळणार याकडे सध्या सर्वांचं लक्ष आहे। कारण वाल्मिक कराड याच्या मुसक्या आवळण्यासाठी वेगवान हालचाली सुरू झाल्या। मुंबई पुण्यामध्ये वाल्मिक कराडचा शोध सुरू आहे अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिलेली आहे। तर सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात आतापर्यंत नेमकं काय काय घडलेलं आहे आपण तेही बघूयात सविस्तर। सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण झालेल्या कारमधील ठसे आरोपींसोबत जुळलेले आहेत। पासपोर्ट रद्द झाल्यानं आरोपींचा परदेशात जाण्याचा मार्गही बंद झालाय। 100हून अधिक संशयितांची आतापर्यंत चौकशी सुद्धा करण्यात आलेली आहे। वाल्मिक कराडशी संबंधित महिलेची सुद्धा चौकशी होती आहे। फरार आरोपींचे मोबाईलही सापडलेले आहेत। सर्व मोबाईल फॉरेन्सिककडे पाठवण्यात आलेले आहे। किंवा बिबिडचे जे पोलीस आहे त्यांच्यावरती लोकांचा संशय आहे। त्यामुळे पोलिसांनी मला वाटतं की अशा पद्धतीनं हे एवढं सिरियस प्रकरण असतानाही त्यामध्ये लक्ष देणं अत्यंत आवश्यक आहे। आता अधिकाऱ्यांच्या एसपीची बदली झालेली आहे, नवीन एसपी आलेले आहे, त्यांनी या प्रकरणामध्ये लक्ष घालावं आणि मी त्यांच्याशी बोलणार आहे आणि माननीय मुख्यमंत्री यांच्याशी मी बोलणार आहे। या प्रकरणाला लवकरात लवकर या कुटुंबियाला न्याय मिळाला पाहिजे। मी त्यांची आई आहे, त्यांच्या पत्नी आहे, त्यांचा बंधू आहे, त्यांच्या कुटुंबाची भेट मी घेतलेली आहे आणि रिपब्लिकन पक्ष जो आहे हा या प्रकरणामध्ये या कुटुंबियांच्या पाठीशी ताकदीने उभा राहील आणि या कुटुंबाला न्याय मिळालाच पाहिजे अशा पद्धतीची आमची मागणी आहे। काय तुम्ही नेमकं मागणी करताय? काय मागणी असणार आहे? तुम्ही केंद्राकडे वगैरे काय चौकशीसाठी मागणी जी आहे भेट घेणार तर विषय तसा राज्याचाच आहे, पण तरी जर केंद्राकडे असा विषय असतो की ज्या वेळेला राज्य सरकारला किंवा पोलिसांना काही एखादी गोष्ट किंवा काय त्यामध्ये त्यांना अंदाज येत नाही थोडे इन्क्वायरी सीबीआयकडे जात असते। पण आता सीबीआयची इन्क्वायरीचा जो विषय आहे तो राज्य सरकारने ती शिफारस करावी लागते। पण तरीही अमित शहा एक गृहमंत्री आहे, गृह मंत्रालयाशी संपर्क साधणार आहे आणि गृहमंत्र्यांच्या अगोदरही मी माननीय मुख्यमंत्र्यांना सांगणार आहे आणि या प्रकरणामध्ये लोकांच्या संतप्त प्रतिक्रिया आहेत आणि आरोपी लवकरात लवकर पकडले पाहिजेत आणि जो कोणी सूत्रधार असेल त्या सूत्रधाराला लवकर पकडलं पाहिजे। पण मला या गोष्टीचं आश्चर्य वाटलेलं आहे की एवढे 22-23 दिवस होत आलेले आहे तरी कुटुंबाच्या कोणाचं स्टेटमेंट घेतलं नाही। आता त्यांच्या बंधूंचं फक्त स्टेटमेंट काहीतरी घेणार आहे, तेच त्यांचं काही घेणार आहेत, पण या कुटुंबाचं स्टेटमेंट जे आहे ते पहिल्या 2-3 दिवसामध्येच घेणं अत्यंत आवश्यक होतं। पोलिसांनी का घेतलं नाही माहित नाही। म्हणजे अशा प्रकरणामध्ये ताबडतोब त्या कुटुंबियांची स्टेटमेंट घेतली जातात, त्यांच्या आईचं स्टेटमेंट, त्यांच्या पत्नीचं स्टेटमेंट, त्यांच्या बंधूचं स्टेटमेंट हे आता तरी लवकरात लवकर घ्यावं आणि त्यांच्या मनामध्ये ज्या शंका आहेत त्या त्यांनी ज्या मांडलेल्या असतील त्याची पूर्णपणे चौकशी करावी आणि जे राहिलेले 3 आरोपी आणि त्याचा जो सूत्रधार आहे त्याला पकडलंच पाहिजे अशी आमची मागणी आहे।